विशेष म्हणजे जे सुशिक्षित मतदार आहेत, जे वकील आहेत, जे ग्रॅज्युएट आहेत, जे पदवीधर आहेत, जे शिक्षक आहेत, त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण अशी परिस्थिती कधीच झाली नव्हती. ती यंदा प्रथम आली. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे. लोकांना माहिती आहे का काहीतरी काळे गोरं आहे. विरोधकांकडून टीका होते सततची, बोललं जातंय, त्यावर तुमचं म्हणणं काय? विरोधकांचा खरं तर तो धर्म आहे, चुकीच्या गोष्टी बोलत राहणं. आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळत नाही, आपला पराजय समोर दिसतोय, आपल्या हातासमोरून आपले उमेदवार आपल्याला सोडून चाललेत, हे जेव्हा दिसतं तेव्हा पायाखालची वाळू साहजिक सरकते. आणि त्यामुळे अशा भावना त्यांनी व्यक्त करणे साहजिक आहे. त्यांचं फ्रस्ट्रेशन आपण समजू शकतो. मग हे आपण दूर कसं करणार आता या येत्या 7 दिवसात? येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल कसं होतंय ते. हे उलट केल्याशिवाय जनता थांबणार नाही. म्हणजे हे कुठेतरी चुकीचं घडतंय किंवा घडलंय, काय सांगाल? बिलकुल हे चुकीचंच घडलेलं आहे आणि या चुकीला माफी नाहीये. त्यामुळे सुशिक्षित मतदार, जो महिला मतदार सगळा बाहेर पडणार आणि महायुतीच्या विरोधात मतदार. पण ते बडबडत बसण्यापेक्षा आत्मचिंतन करण्याची गरज आहे की अरे, या निवडणुकीला आम्ही सामोरं चाललोय, आम्ही मोठ्या मोठ्या वल्गना केल्या, निवडणूक बाजूला राहिली, फॉर्म भरायच्या वेळेला तुमचे उमेदवार जर तुम्हाला सोडून जातात तर आपल्यात काय कमी आहे याचं आत्मचिंतन करण्याची खरं तर गरज आहे. ते करण्यापेक्षा इतरांना काही इतर सीट्स आहेत, 7 सीट्स बिनविरोध झाल्या, ते सोडून ज्या इतर सीट्स आहेत त्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं, त्यांना विनंती करणं, त्यांच्याकडे मतदान मागणं, आतापर्यंत केलेलं काम सांगणं आणि यापुढे आम्ही काय करणार हे सांगणं, याच्यावरती आमचा त्या ठिकाणी जोर आहे.